नमस्कार, कल्पना किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आई बनवणार आहेत भोपळ्याच्या घाऱ्या. घाऱ्या बनवण्यासाठी आम्ही इथे एक भोपळा घेतला आहे. हा भोपळा 2.5 किलोचा आहे. तुम्ही तुम्हाला जसे हवे तसं घेऊ शकता. भोपळा पहा किती हिरवागार आहे आणि आतमधून पूर्ण पिवळा आहे. असाच भोपळा आपल्याला घाऱ्या करण्याकरता वापरायचा आहे. हे भोपळ्याची तुम्ही जाडीही पाहू शकता, किती जाड आहे. असा जाड भोपळा असला तर आपल्याला घाऱ्या करण्यासाठी कीस जास्त पडतो. त्यामुळे असा जाडीला असेल असा भोपळा आपण वापरायचा घाऱ्या करण्याकरता. आणि हे ज्या आतमध्ये आहे ना, हे सगळं काढून टाकायचं बिया. या बिया तुम्ही वापरूही शकता खाण्यासाठी. बिया सुकवायच्या आणि मग खायच्या. तर आता आपण इथे भोपळा कापून घेऊ. तर आपला तर इथे संपूर्ण भोपळा चिरून झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता हे भोपळ्याच्या आतमध्ये जे जाळीसारखं असतं ना, ते आपण सगळं काढून टाकायचं. म्हणजे आपल्याला किसायला भोपळा सोपा जातो. आणि मी इथे सालही काढून टाकत आहे, जेणेकरून आपल्याला किसायला सोपं जाईल. तुम्हीही काढून टाकलात तर तुम्हाला इझी होईल. आता एका किसणीच्या सहाय्याने संपूर्ण भोपळा किसून घ्यायचा. मी इथे जाडसरच किस ठेवला आहे, त्यामुळे होते काय, घाऱ्या आपल्या पिठासारख्या लागत नाहीत. किस अगदी घाऱ्यांमध्ये खाताना लागतो, त्यामुळे चव छान येते. संपूर्ण भोपळा किसून झाला आहे. 2.5 किलो भोपळा घेतला आहे, तर मी इथे 1 किलो गूळ वापरत आहे. तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे देखील वापरू शकता. गूळ किसून घेतल्यामुळे गूळ भोपळ्यामध्ये पटकन वितळतो. भोपळा शिजत ठेवण्यासाठी एक टोपात मी 1 चमचा तूप टाकत आहे. तूप टाकल्यामुळे भोपळा खाली चिटकत नाही. भोपळा आणि गूळ मिक्स केलेले मिश्रण आता टोपात टाकून शिजवून घेऊ. भोपळा व गूळ छान मिक्स करून घ्यायचे आहे. आता शिजत आलेलेच आहे, आणखी थोडा वेळ शिजू देऊ. आता यामध्ये थोडे जायफळ पावडर टाकून घेऊ. थोडी वेलची पावडर, आणि थोडी बडीशेप. थोडी धना पावडर. आता हे सगळे छान मिक्स करून घेऊ. आणि गोड पदार्थ आहे तर मीठ तर टाकायलाच हवे, तर थोडे मीठ चवीपुरते टाकून घेऊ. थोडे पांढरे तीळ. घाऱ्या थापताना आपण वापरणारच आहोत, तरी यात टाकले की घाऱ्या छान लागतात. गॅस बंद करून घेऊ व मिश्रण थोडे गार होऊ देऊ. आता आपले मिश्रण गार झालेले आहेत. यामध्ये थोडे हळद टाकून घेऊ. हळद मी इथे थोडा छान कलर यावा म्हणून टाकली आहे, चवीसाठी नाही. आणि इथे मी 100 ग्रॅम चण्याचे पीठ घेतलं आहे. चण्याचे पीठ टाकल्यामुळे चव छान येते. आता इथे मी थोडे गव्हाचे पीठ लागेल तसे वापरले आहे. गव्हाचे पीठ लागेल तसं मळायला वापरायचे आहे. पीठ आपल्याला जास्तही घट्ट करायचे नाही, सैलसर असे पीठ मळायचे आहे. तर बघा इथे माझे पीठ मळून झालेले आहे. पीठ अगदी सैलसर मळून झालेले आहे. आता घाऱ्या थापण्यासाठी मी इथे एक बटर पेपरचा वापर केलेला आहे. पाण्याच्या हाताने घारी अशी थापून घ्यायची.
तुम्ही रुमालाचा वापरही करू शकता. व इथे आता थोडे हाताला तीळ लावून तीळ त्यावर लावून घेतले आहे. तेल माझे तापलेले आहे. आता आपण हे यामध्ये टाकून घेऊ. तोपर्यंत आपण दुसरं घारीही थापून घेऊ. तर त्याच प्रकारे दुसरी घारीही मी थापून घेत आहे. तर बघा आपली घारी कशी फुलली आहे. कोल्हापूर भागामध्ये संक्रांतीला घारी होणार नाही असं होणारच नाही. प्रत्येक घरात घाऱ्या ह्या केल्याच जातात. आपली घारी किती छान फुलली आहे पाहू शकता तुम्ही. अशा मऊ लुसलुशीत घाऱ्या तुम्हीही नक्कीच करून पहा. अगदी महिनाभर छान टिकतात. आपण आता ही घारी काढून घेऊ व दुसरी घारीलाही तीळ लावून तेलात सोडू. अशाच प्रकारे सगळ्या घाऱ्या आपण इथे करून घेणार आहोत. तर आपली दुसरी घारीही किती छान फुलली आहे बघा. तर इथे आपल्या संपूर्ण घाऱ्या तयार झाल्या आहेत. मी इथे मोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती छान घाऱ्या झाल्या आहेत. आतून टम्म फुगल्या आहेत व किसलेला भोपळाही दिसतो आहे. तुम्ही ही नक्की करून पहा व लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.